प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार हल्ला चढवला आहे। विविध मागण्यांसाठी सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी हा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। रस्ते अडवून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि वाहतूक ठप्प झाली। बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा दिला की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लवकरच आंदोलन आणखी तीव्र केले जाईल। शेतकरी, कामगार, विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले। येण्यामुळे तुमच्या आंदोलनामुळे माझ्या दिव्यांगाच्या घरात 1000 रुपये जात आहे। हे आमच्या आंदोलनाचं यश आहे आणि इथून ही लढाई खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे। ह्या लढाईमध्ये जात पात धर्म नाही तर अर्थभेद आहे। अर्थभेदाची ही लढाई मित्र तुम्हाला आम्हाला लढावं लागेल। पोलिसांच्या 1-2 गुन्ह्यांसाठी घबरावू नका। भगतसिंग फासावर गेला तरी हसत हसत लढला। ती खऱ्या अर्थानं वेळ आता आपल्यावर आलेली आहे। माझ्या कष्टकरी कामकरी गावातला मजूर असेल, शेतकरी असेल, दिव्यांग असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, साधं दुधाचं भ्रष्टाचार, करप्शन, दुधामध्ये जे काही भेसळ होतं आणि त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मरतं, त्याच्या विरोधातली ही लढाई आहे। भाऊ, अत्यंत गोरगरीब समाजाची, कष्टकरी समाजाच्या लढाईमध्ये तुम्ही सहभागी झाला। बच्चू कडू निश्चितच तुमचे आभार मानतोय। हे आंदोलन एकट्या बच्चू कडूचं नाही आहे, एकट्या प्रहारचं नाही आहे। सगळ्या जाती धर्मातल्या शेतकरी शेतमजुराच्या आंदोलनाला तुम्ही सहभागी झाले त्याबद्दल आभार, धन्यवाद। अजून संभाजी पाणी टाकून द्या, चला पाणी